सगळं आणलं आता पुरी संस्कारी होती गोळ्या आवरण अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लिखिति आत्मस्वरूप निज तत्काल निहाल अस्ति भाति प्रिय सिंधु में नाम रूप जंजाल लिखित ही आत्मस्वरूप निज होय तत्काल निहाल तर अस्ति भाति प्रिय म्हणजे सच्चित आनंद हीच एक वस्तू खरी आहे. पूर्ण अनंत ब्रह्मांडामध्ये फक्त एकच वस्तू खरी आहे आणि बाकी सगळं जंजाल म्हणजे दुःख आहे, माया आहे.
दुःख है, जंजाल है, आणि या जंजालामधून निघण्याकरता हे वृत्ती प्रभाकर ग्रंथ आहे. थोडक्यात वृत्ती या शब्दाचा अर्थ लक्षात घ्यायचं. मन. वृत्ती म्हणजे काय? मन. तर हे मन कशामध्ये पडले? जंजालामध्ये पडले. आत्मा पडला नाही. मनालाच मी म्हणालो. कशाला? मनाला मी म्हणालो. आणि त्या मनानं पकडले या प्रकृतीला आणि प्रकृतीच्या संबंधाला. त्या मनानं कशाला पकडले? या देहाला आणि देहाच्या संबंधाला. जंजालामध्ये पडलेलं आहे मन. फक्त आत्मा आत्म्याच्या ठिकाणी आहे. ते काही झालं नाही, कवाच काही झालं नाही. ते कवाय 12 महिने ओके आहे. कोण? आत्मा. पण मन 12 महिने बेकार आहे. ते मन आत्मस्वरूपाशी झोपीमध्ये समरस होतं. कोण? मन. तेव्हा त्याला आनंद मिळतं. कोणला? मनाला. केव्हा मिळतं? जेव्हा झोपीमध्ये निराकाराशी समरस झालं ते मन. सोपी गोष्ट. कोणाशी? निराकार म्हणजे आत्मा. निराकार म्हणजे काय? आत्मा. आणि ते मन झोपीमध्ये निराकाराशी एकरूप झालं, लय झालं. जसं पाण्यामधली लाट पाण्यातून निघते आणि पुन्हा पाण्यामध्ये मावळते. जेव्हा पाण्यावरली लाट ती असती पाणी रूपच, पण ती पाण्यापेक्षा वेगळी वाटते. आणि ती पुन्हा पाण्याशी काय होती? एकरूप होती. तसं मन झोपीमध्ये निराकाराशी काय झालं? एकरूप झालं. तेव्हा आनंद वाटला. तेव्हा टेन्शन नाही, चिंता नाही, काम नाही, क्रोध नाही. गोष्ट सोपी आहे बरं का. जास्त लफड्यामध्ये पडू नका. जास्त लफड्यात पडताल तर पुन्हा बाहेर निघता येणार नाही. मी लई सोप्या पद्धतीने सांगालो गोष्ट लई सोप्या पद्धतीने सांगालो. काही तुम्हाला जास्त डोक्याला ताण द्यायची काही गरज नाही. सेंटरला आलं मन. एका बाजूला आकार आहे म्हणजे देह आहे असं लक्षात घ्या. एका बाजूला निराकार आहे असं लक्षात घ्या. सेंटरला मन आहे. आता त्या मनाला सुख पाहिजे असेल, आनंद पाहिजे असेल एनी टाईम, किंवा मन जे सेंटरला मन आहे ना, त्या मनाचा प्रभाव जास्त आकारामध्ये समरस झालेला आहे. त्याच्यामध्ये आकारामध्ये म्हणजे देहाशी जास्त याचा ओढ जी आहे ती कोणीकडे आहे? आकारामध्ये. त्या मनाला काय करावं? आकाराची संगत सोडायची आणि निराकाराशी नेहमी समरस झालं की तुम्हाला केव्हाच काही होत नाही. आताही आनंदारूप, उद्या बी आनंदरूप, परवा बी आनंदरूप, केव्हाही तुम्ही आनंदरूप राहाल. केव्हा एनी टाईम तुम्हाला काही करायची गरज पडणार नाही. पण केव्हा? निराकाराशी. आता आतमध्ये निराकार नाही का? त्याचंच नाव देव आहे. कोणाचं? निराकाराचं काय नाव आहे? देव आहे. आकाराचं नाव प्रकृती आहे. दोन वस्तू लक्षात घ्यायचं सध्या. त्याच्यातलं एक नित्य बदलायला लागले. कोण? प्रकृती बदलायला लागली. नित्य शरीर बदलायला लागलेलं आहे. निराकार बदलणं झाला आहे. आणि शरीर बदलायला लागलं नाही. मनाचा नाद आहे शरीर बदलू नये, शरीर जशाला तसं राहावं, त्याच्यामध्ये काही फाल्ट होऊ नये, शरीरामध्ये होऊ नये, शरीराच्या संबंधीमध्ये कधीच होऊ नये. हे दुराग्रह चालू आहे जीवाचा. काय चालू आहे? दुराग्रह म्हणजे विनाकारण
तुझ्या हातात नाही, पदरात नाही, काही नाही. आता पाण्यावरलीला ती मावळणार नाही तर राहणार आहे का? उगमतीचा पहिल्या वेळेस कसा आहे? छोटा. पहिली लाट कशी आहे? निघाचा उगम कसा आहे? छोटा. छोटा होत 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 थोडा वाढला 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 वाढला, पुन्हा लय होत 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 चालला. तसं हे शरीर जन्मलं तेव्हा थोडं 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 आता सेंटरला आलं, म्हणजे फुल तारुण्य, फुल तारुण्य. मग त्याचा हे केव्हा झाला? लय व्हायला सुरुवात, पहिला पांढरा केस निघाला. काय निघाला? त्यानं सांगितलं आता दैंड, तरुणपणाचा दैंड म्हणायचं. तुझं आता 2 झाले, 3 झाले, 4 झाले, 5 झाले, 6 झाले, सगळे आता पांढरेच पांढरे झाले. आता ती लाट मावळणार आहे, संपला किस्सा. तुला जर समजा आता मरायचं नसल, जन्मायचं नसल, ते तुझ्या हातात आहे. आता तुझ्या हातात आहे बरं काय. तू जर या शरीराशी समरस झाला, मी मथाराज झालो, मला आमचीच बिमारी आहे, तमचीच बिमारी आहे, असंच आहे, आता मला एक दिवस मरायचं, तू गेला कामातून. तू कामातून गेला, तू चांगलं कवाय होणार नाही. हे चाललाय विषय फक्त अध्यात्माच्या दृष्टीने बोलत असतो बरं का. मी तुमच्या व्यवहारिक दृष्टीने बोलत नाही. बोलतो ते कशानं? आत्मदृष्टीने बोलत असतो, शास्त्रा दृष्टीने बोलत असतो. तुम्ही नेहमी पाहता व्यवहाराच्या दृष्टीने. तुमचे डोळे आंधळे करून टाकले कोणा? व्यवहार. तुकाराम महाराजांचं ऐकत ते तुम्ही ऐकत नाही, ज्ञानेश्वराचं ऐकत नाही, कोणाचं ऐकत नाही. ऐकणार शेजारी शेंबड्या पोराचं ऐकणार, पण तुम्ही संतांचं कधीच ऐकत नाही. हे आपलं ब्रीद वचन आहे. कसं आहे? ब्रीद वचन म्हणजे त्या वचनाला आपण बदलून न देणारे. तर संतांचं वचन जर ऐकलं तुम्ही, या प्रकृतीचा संग सोडा म्हणते सर. त्या मनाला काय म्हणाले? हे मना तू या प्रकृतीचा काय सोड? संग सोड. ते लय पावणार आहे, त्याचं रोजच लय पावायला लागले. त्याच्यात काही नवल नाही, विशेष नाही, काही त्याच्यामध्ये हुशार नाही, काही नाही. आणि आपला आग्रह आहे लाट जशाला तशी स्थिर राहा. हे आपला दुराग्रह चालू आहे. काय चालू आहे? दुराग्रह. म्हणजे त्या आग्रहाला आपण सोडायला तयार नाही. सोडावं लागेल. आता तुमचं तुम्हाला जर चांगलं करून घ्यायचं असेल तर याचा आग्रह सोडा आणि बिलकुल निराकाराशी एक रूपा. तेच तुम्हाला सांगितलं जातं की तुम्ही निराकारात. तुम्हाला नेहमी वर्षानुवर्षी तर एकच गोष्ट सांगितलं चालेल की तुम्ही परमात्मा आहे, म्हणजेच निराकार आहात. तुम्ही कोण आहात? निराकार. मूळ तुमचं स्वरूप निराकार आहे. मूळ स्वरूप तुमचं निराकाराला परमात्मा म्हटलेलं आहे, देव म्हटलेलं आहे. देव म्हणजे दुसरा कोणता नसते. देव म्हणजे निराकार वस्तू आहे, ती जशाला तशी राहतात. त्याच्यामध्ये केव्हाही बदल नाही, काही नाही, काही नाही, काही नाही. बदल आहे ते आकारामध्ये बदल. संत सांगून चालले की तुम्ही आकाराचा छंद सोडा. कशाचा? ते जाणार नाही जाणार. तुम्ही याला कितीही सांभाळण्याचा प्रयत्न केला, सांभाळा लागली तेव्हा मी चाललेला असेल. आता मायबाप त्या लहान लेकराचं पालन पोषण करतात, मनातून करतात. तेव्हा कालचा देह आज असते का? मग काय पालन केलं? कालच्या देहाला कालच्या काल ठेव, आज वर निघू देऊ नको, तू तरुण त्याला होऊ देऊ नको. ऐकायले का? शरीर ऐकत आहे. मग काम तू काय कशात देखरेख करायला, कशात सांभाळायला? कालचा देह तर उद्या चालू नाही, मग काय सांभाळलं तू? काय सांभाळलं? उद्याचा देह परवा नाही. रोज देह जन्मायलाय मरायला, जन्मायलाय मरायला. कोण मरायला? आता बालपण मिळेलं कोणाला कळालं? निराकाराला कळालं. कोणाला कळालं? आकाराला कळालं. बालपण मेलेलं कोणाला कळालं? निराकाराला. आता तरुणपण हे कोणाला कळायले? निराकाराला. ते जशाला तसं आहे मग त्याला कळायले. आकाराला कळायले निराकाराला. कळणेपणा निराकाराचा आहे, कळणेपणा निराकाराचा.
आणि मन म्हणायले आकाराचं आहे. कोण? मन म्हणायले. हे मला सगळं कळायले. मी हे पागल मन आहे. ते मन कसं आहे? पागल आहे. त्याचा भ्रमिष्ट मन आहे. आता त्या मनाला सुख पाहिजे. त्यानं निराकाराकडे गेला सुख लागेल का आकारामध्ये राहिला सुख लागेल? आता ते ते त्या मनाचा आग्रह काय की आकाराचं चांगलं व्हावं. कोणाचं? सगळ्या मनाचा. आजीचं मन म्हणायला आकारात चांगलं व्हावं, आज्याचं मन म्हणायला आकारात चांगलं व्हावं, माईचं मन म्हणायला आकारात चांगलं व्हावं, बापाचं मन म्हणायला आकारात चांगलं व्हावं. आकारात चांगलं व्हावं काय म्हणजे आकाराला खायला प्यायला बसायला खर्चायला पैसा भरपूर मिळाला की माय म्हण्या लेकराचं लई चांगलं केलं. बस सगळ्याचे आशीर्वाद आले. कशावर? आकारावर. सगळ्याचे. काय चांगलं झालं? चांगलं शब्दाचा अर्थ आहे त्या मनाला नेहमी सुख पाहिजे, नेहमी आनंद पाहिजे, तर त्याला निराकाराची एक कर. म्हणजे सततचित आनंदाची काय कर? एक कर. आता देह म्हणणारही मन आहे बरं का. देह म्हणणारं मन फालताड आहे. निखळ फालताड. निखळ. तुम्ही 11 बाऱ्या म्हणा देहाला मी म्हणणारं मन निखळ फालताड आहे. मला मना वाटत मी काय करू आता. निखळ फालताड. निखळ म्हणजे त्याच्यामध्ये थोडी बी बुद्धिमत्ता राहिलेली नाही. थोडी बी राहिली नाही बरं का. आता याच्यातलं मन स्टँडर्ड मन कोणते? जे निराकाराला मी म्हणायले ते मन काय? एकदम भारी मन आहे. एकदम भारी मन आहे. एकदम त्या मनाला चॅलेंज नाही पाहिजे जगाला. एक तुम्हाला माझं उदाहरण सांगतो. या शरीरामध्ये पांढऱ्या पेशा वाढल्या बरं का. लोकांच्या वाढतात कोणत्या? लाल पेशा वाढतात. सगळ्या रोहित पेशा असतात. या शरीरामध्ये पांढऱ्या पेशा का तर मी नित्य कशाला मी म्हणतो? आत्म्याला. सगळ्या निरोगी पेशा आहेत. मला आता सुद्धा एक बी बिमार नाही बरं का. एक बी बिमार नाही. पांढऱ्या पेशा व्हायला तयार करून ते बी पत्ता नाही. ते आत्म्यातून व्हायला कुठून व्हायला आता? आत्म्यातून त्या पांढऱ्या पेशा तयार व्हायला एकदम निरोगी. कुठल्या प्रकारची मला आता सध्या ओके शरीर आहे. सगळा रिपोर्ट ओके. त्या पांढऱ्या पेशा बंद करायच्या झाला. ना मला मृत्यूचं भय आहे, ना चिंता आहे, ना शोक आहे, काही नाही पाहिजे. एकदम निरामय. माझा अनुभव सांगायला बरं का तुम्हाला. एकदम का तर मी सदैव चिंतन कशाला करतो? मग तिथून बिमारीच्या पेशा येतील कुठून? सांगा. सगळ्या शुद्ध पेशा तयार झाल्या. आता त्या बंद करायच्यात मला. आता द्यायला मी म्हणा. आज इथं रक्त तपासलं 2 डॉक्टर साहेब आहेत. तिथे त्यांना फाल्ट सापडला. मला फाल्ट तवाच व्यवसायला ना. मी कशाला म्हणून जायचं? तिथं बजाजच्या काल औरंगाबादला तिथं तपासलं. तिथं
तपासणी पीक 5,000 5,000 ती खालच्या गोष्टीला त्यांना ते मला गोष्टीला मी कशाला म्हणून त्यांना की असं आहे म्हणून. आता मला खूप एवढा आनंद आहे की 24 तास पाहायचं काही काम नाही. तेच तुम्हाला सांगायला लागलो. तेच मी तुम्हाला सांगायला तेच ग्रंथ पण सांगायला लागला. तुम्हाला जर निरोगी व्हायचं असेल, तुम्हाला जर अमर व्हायचं असेल तर तुम्ही या स्टाईलनं चला. कोणत्या स्टँडर्ड म्हणायचे त्या मनाला स्टँडर्ड बनवा तुमच्या हातात आहे. त्या मनाला स्टँडर्ड बनवणं कोणाच्या हातात आहे? तुमच्या हातात आहे. अमर होणं तुमच्या हातात आहे, मरणं तुमच्या हातात आहे. तुम्ही जर द्यायला मी म्हणलं तर आता तुम्ही मृत्यू चालू आहे तुमचा. एक दिवस जाईन द्यायचा संपला किस्सा. तुम्ही निराकाराला मी तुम्हाला मृत्यूचं भयच नाही. मला मृत्यू कुठून येणार आहे? दोनच गोष्टी चालला विषय आता हे. आता जास्त शम म्हणायचं नाही, दम म्हणायचं नाही, काही म्हणायचं ते काहीच फुटाणा नाही. एक घा दोन तुकडे. सोप्या पद्धतीनं तुमचं सदैव तुमच्या अंतःकरणामध्ये मी निराकार आहे असं चिंतन चालू झालं तुमचं. ओके, तुम्हाला भय राहणार नाही. तुम्ही त्या प्रकृतीला सोडीनात, तुम्ही त्या प्रकृतीच्या वर्णाला सोडीनात, आश्रमाला सोडीनात, कशाला सोडीन झालं तुम्ही. आणि तिथं बसून त्या देहाला पकडून मी निरोगी वाटा, देह निरोगी वाट. आता माझा देह बी निरोगी आहे, मी बी निरोगी, दोन्ही बाजू निरोगी. ह्या देह बी निरोगी आहे आणि मी बी आत्मा तर पहिलाच निरोगी आहे. त्याच्या आत्म्याच्या संगतीमध्ये देह सुद्धा काय झाला? निरोगी झाला. शेवटी देह मेलेलाच आहे, मला पक्का माहीत आहे. मी त्याच्यावर आता मी स्टडी करायलो, काय करायलो. माझा विषय दुसरा कोणता नाही. माझा विषय सापडलेला आहे की फक्त मी निराकार आहे. मला आकाराशी काही घेणं देणं नाही. आकार कधी बी जाणार आहे, रोज चाललेला आहे. तर दोन तो गोष्टी येतात. तुम्हाला नेहमी सांगतो, झोपीतल्या मीशी समरस राहा. कशाशी? झोपीमध्ये कसा आहे? निराकार. संपला किस्सा. मी निराकार आहे. आकार तर सगळा नाशिवंत आहे. संतांनी तेच सांगितलं. तुका म्हणे हे लोकीच्या व्यवहारे नका डोळे धूर. आणि कसं सांगावं? आकार सर्व नाशिवंत हे तर सर्व जाईल डुबिया. पंचीकरणानं सांगितलं, जायते अस्ति वर्धते परिणमते जोये अपक्षयते विनशती षडविकार काही सोय. हे षडविकार देहने कया तू पोते. आपण त्या विकारातून निघायलाच तयार नाही तर ती मनाची प्रगती होईल झाली. शुद्ध मन बनवून झालंय. ते मन शुद्ध कसं बनल? तुम्ही घाणीला त्या मनामध्ये नुसती घाण टाकीत राहिला, नुसती घाण टाकायला लागला. त्या मनामध्ये आनंदही कधी राहणार नाही, त्या मनामध्ये शांती कधी राहणार नाही. जे तुम्हाला अपेक्षित आहे त्या मनाला ते केव्हाही मिळणार नाही. जास्त केव्हाही मिळणार नाही. आपण जास्त भर कशावर झालो? लौकिकावर. लोक काय म्हणतील, हे काय म्हणतील, ते काय म्हणतील, ते काय. मग लोकांमुळं तुला दुःख भोगावं लागायले, लोकांमुळं तू मरणार आहे, लोकांमुळे. म्हणून बरा नोह्या लौकिक अशी गोष्ट आहे. गोष्ट सोपी आहे, अवघड गोष्ट नाही. तर काय आणि होणार तर तो चांगलंच होणार आहे. आता व्यवहारातलं चांगलं, व्यवहारातलं वेगळं चांगलं, पारमार्थ संतांचं चांगलं वेगळे. दोन चांगले. याच्यातलं एकाच्या चांगल्याच्या मागं वांगलं लपलेलं आहे. व्यवहारातलं जे चांगलं म्हणतात ना, त्याच्या मागं काय लपलेलं आहे? वांगलं लपलेलं आहे. पण हे परमार्थाचं जे चांगलं आहे त्याच्यामध्ये वांगलं काहीच नाही. एकदम चांगलं म्हणजे केव्हाही चांगलंच आहे. केव्हाही चांगलंच आहे त्याच्यात. आता इथं दोनच टप्पे पाडले. आकाराचा एक, निराकार. त्यांनी काय म्हणले? अस्ति भाती प्रिय सिंधुमय नाम रूप जंजाल. म्हणजे आकाराला, आकार आल्या, क्रिया आल्या, सगळं आल्या, तुझ्याकडे आल्या नामरूपामध्ये. आणि अस्ति भाती प्रिय सिंधू कसा आहे? जंजाल नाही. ते जंजालातून बाहेर निर्णय आहे. त्या संसारूपी मायेतून काय निर्णय? बाहेर निर्णय झाला.
लिखित ही आत्मस्वरूप निज म्हणजे जवळ असलेला आत्मा, जवळ असलेला निराकार आहे ना. त्याच्याशी समरस झाला म्हणजे तो निहाल झाला, म्हणजे दुःखातून काय झाला, बाहेर निघाला. अस्ति म्हणजे त्रिकाला बाधित सत म्हणा. अस्ति म्हणजे त्रिकाला बाधित सत. भाती म्हणजे स्वयंप्रकाश. भाती म्हणजे स्वयंप्रकाश. ज्ञान रूप आणि प्रिय म्हणजे परम प्रेमास्पद अर्थात परमानंद स्वरूप. याचच श्रुतीने सच्चित आनंद असे पर्यायी शब्द दिले आहेत. तर अस्ति म्हणजे आहे. अस्ति शब्दाचा अर्थ काय झाला, अस्ति म्हणजे आहे, कवावी आहे, केव्हाही आहे. त्याचा बाद केव्हाही होत नाही. ती अस्ति म्हणजे केव्हाही ती वस्तू जशाला तशीच आहे. युगायुगापासून अनादी कालापासून अनंत कालपर्यंत ती वस्तू जशाला, त्याचं नाव अस्ति आहे. भूतकाल, भविष्यकाल, वर्तमान काल तिन्ही काळामध्ये त्याचा बाद होत नाही. ती वस्तू जशाला तशी आहे केव्हा आहे ना. सत म्हणजे भाती म्हणजे स्वयंप्रकाश म्हणजे ज्ञान स्वरूप आहे. ती वस्तू कशी आहे, परत ज्ञान स्वरूप आहे. एकच वस्तू या पिंडामध्ये ज्ञान स्वरूप आहे. ती ब्रह्मांडामध्ये एकच वस्तू ज्ञान स्वरूप आहे, तिचं नाव भाती. आणि तीच वस्तू आनंद रूप आहे, म्हणजे सच्चित आनंद वस्तू एकच झाला. आणि त्याचं नाव आहे परमात्मा. त्याला परमात्मा साधू संतांनी काय नाव दिलं, देव नाव दिलं. त्याला परमात्मा नाव दिलं. सगळ्याच्या आतमध्ये राहतो म्हणून परमात्मा नाव दिलं. सगळ्याच्या आत आहे ती वस्तू म्हणून त्याचं नाव काय, परमात्मा. या पिंडामध्ये राहतं म्हणून त्याचं नाव काय दिलं, आत्मा. पिंडामध्ये राहतो म्हणून आत्मा, ब्रह्मांडामध्ये राहतो म्हणून परमात्मा. ईश्वंभर तीच वस्तू ईश्वामध्ये भरून राहिलेली आहे म्हणून त्याचं नाव काय, ईश्वंभर. ईश्वंभर. आणि त्या वस्तूशी त्या मनानं एकरूप व्हायचं झालं, संपला किस्सा. बाकी कोणाशीच एकरूप झाला तर तू दुःखाला पात्र आहे. दुःखात दुसरं काहीच नाही. ही गोष्ट त्या सच्चिदानंदाची, ते मन, त्या मनाला सच्चिदानंद काहीच माहीत नाही बरं का. त्याचं नाव विषयी मन आहे. कोणतं मन आहे, विषयी मन. त्याच वस्तूला सच्चिदानंद माहीत नाही, तेच मन पामर आहे. विषयाने पामर हे दोन्ही मन भोगामध्ये सुख आहेत. कोणते, विषय आणि पामर नावाचं जे मन आहे ते भोगामध्ये सुख पाहिले. कशात, भोगा. किंचित मात्र भोगते वेळेस ते मन शांत व्हाले. भोग भोगतोच ना, तेव्हा मन कसं व्हाले, शांत व्हाले. आणि त्याला वाटायले त्याच्यामध्ये शांती आहे, त्याच्यामध्ये सुख आहे, म्हणून त्या भोगाच्या पाठीमागं लागलं हे मन. मग याला फक्त काय पाहिजे, या मनाला भोग पाहिजे. याची भनक बी नाही बरं का. सच्चिदानंद वस्तूची या मनाला काय नाही, भनक बी नाही. थोडं किंचित मात्रही भनक नाही की एक आपल्या पिंडामध्ये एक अशी वस्तू आहे, त्याला माहीत नाही. त्याला फक्त एकच माहीत आहे, भोग. बस रात्र दिवस भोगाचं चिंतन करतंय
आणि समजा ज्याला बी ते देव माहीत असेल त्या देवाला भोग मागते, भोग लावते. निवद दाखवणं देवाला म्हणजे काय? कोणाला दाखवायचे निवद? देवाला. देव कोण आहे? सच्चिदानंद. मूर्ती काय? आसत, जड, दुःख. मूर्ती कशी आहे? आसत आहे, जड आहे, दुःख. ती फुटणार नाही काय? तिला काही कळतंय काय? सत आहे का ती उत्पन्न झालेली आहे का पहिलेपणापासून आहे? जी वस्तू जन्य आहे ती परमात्मा होऊ शकत नाही. हे शास्त्रांवर काही आपल्या अगोदरचे दुराग्रह जे ना, माईनं पूजा करायला शिकली किंवा बापाने शिकली किंवा कोण शिकली, कोणाची पाहून केली, कोणाचं कसं केलं, कोणाचं कसं केलं, स्तोत्र मंत्र, हे सगळे बेकार गोष्टी आहेत. सगळ्या बेकार, लालची खोर आहेत, विषयाकडे ओढणाऱ्या गोष्टी आहेत या सगळ्या. हे ना परमात्मा आहे ना ते तुम्हाला काही देणार आहे. त्याच्यामध्ये टाईम लोकांचे बरबाद 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 झालेले. पैसा बरबाद, आयुष्य बरबाद, सगळी बरबादीच बरबादी. हाताला आणखीन काही लागलं नाही झालं. याच्यातून जर वाचायचं असेल तर तुझ्यामध्ये परमात्मा निराकार रूपाने आहे किंवा तुझं स्वरूप सुद्धा निराकार आहे, पण तुला तेवढं झेपणं झालं. म्हणून मधलं सेंटर मधल्या मनाला तुझे मी म्हणायला, त्या मनाला त्या मीला निराकाराशी काय कर, एवढंच कर जिंदगीमध्ये. बस काही करू नको. एवढं लक्ष बनव की मला म्हणजे मनाला निराकाराशी समरस करायचं. झाली तुझी प्रगतीला सुरुवात झाली, तुझी आनंदाला सुरुवात झाली, तू अमरपदाकडे वाटचाल चालली, तू पंढरपूरच्या यात्रेवर आहे किंवा देवाच्या रस्त्यावर आहे असं तू लक्षात घे. आणि तू ज्या दिवशी मी निराकार म्हणशील त्या दिवशी तर तुला संपली, यात्रा संपली तुझ्या. आता साधूचं मन कसं पाहिजे? मला निराकाराशी. साधूचं मन कसं पाहिजे? त्याला दुसरा विषय नसावा. मला आकाराचं काही बोलू नको, मला आकाराचं काही सांगू नको, का तर मला जायचं कोण्या गावाला? निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. निर्गुण निराकार दादा माहुर माझं गाव. निर्गुण म्हणजे गुणाच्या पलीकडे परमात्मा कुठे आहे असं सांगितलं जातं शास्त्रानं. परमात्मा गुणाच्या पलीकडे. गुरुनं सांगितलं तू गुणात येते, तू परमात्मा तू गुणाच्या पलीकडे. निर्गुण आहे तू गुणाला प्रकाशित करणारा आहे का गुण आहे तू गुणाला प्रकाशित करणारा तुझं स्वरूप निर्गुण आहे मुळात. आणि तुझं स्वरूप आकाराला प्रकाशित करते ते निराकार स्वरूप तुझं आहे असं गुरु शिष्याला सांगतात. भक्ती मार्गामध्ये निर्गुणाची भक्ती कर असं सांगतात. म्हणजे निर्गुण वेगळं झालं आणि तू वेगळा झाला, निराकाराची भक्ती. तिथं भेद आहे. आता आपल्यामध्ये डायरेक्ट सांगितलं की तू निराकार आहे, मग तू आकार धर्म सगळं सोडून निराकार धर्मानं वागावं का आकार धर्मानं वागावं? तू कोण्या धर्मानं वागतो? केव्हापासून? गुरु केव्हापासून सांगायले? नाही गुरु सांगायले केव्हापासून? ज्या दिवशी त्याने अनुग्रह घेतला त्या दिवसापासून गुरु सांगायला लागले की तू निराकार आहे, तू सोहम म्हणजे तू स्वयं सिद्ध परमात्मा. हे गोष्टी तू करूनच येईन झाला काही, करूनच यायला तयार नाही. तू आपला जे नाद धरलाय कोणता
ते सोडायला तयार नाही. गुरुला काय कळलं ना काय, मग गुरु एकदा दोनदा तीनदा मर म्हणते चल फळ, गुरुला काय करायचं ते. तरी मी फळ माहीत नाही, मी लय सांगतो 10-11 वर्ष लागत. का तर वेळ आहे, त्याची मंदबुद्धी, त्याला कळत नाही, लेकरू आहे त्याला काही कळत नाही, म्हणून मी लई भोकंपट्टी करून सांगतो. नाही तर कोणताही महाराज तुम्हाला या परिस्थितीला असा कोणताही भेटणार नाही बरं, लक्षात घ्या. कधीच भेटणार नाही, कधीच भेटणार नाही, हे बी तेवढं लक्षात. मी माझा अहंकार सांगत नाही किंवा अभिमान सांगत नाही, जी वस्तुस्थिती आहे. का तर मला असं कोणी भेटलं नव्हतं, मी जे तुम्हाला भेटलो तसं मला कोणी एवढं भेटलं नव्हतं, एवढं क्लिअर कट सांगणारं कोणीही भेटलं नव्हतं. पण मी तुम्हाला ते सांगायला लागलो क्लिअर कर की तुम्हाला अडचणीत कुठल्याच न पडू देता आहे, अगदी सरळ मार्गावर न्यायला लागलो. तुम्हाला लागली त्याचा अनुभूती पण येते त्याची. आता आपण अडकालोच कशामध्ये, त्या लौकिकामध्ये, घरामध्ये, नाशक्या वस्तूमध्ये, पुन्हा पुन्हा तेच विचार असते, मला पुन्हा ते विचार. नाचलेल्या भाजीला किती विचार केला ती भाजी स्टँडर्ड बनत. किती वाऱ्या कपाळाला लावायची पुन्हा वाज झाली, इतकी भाजी कुठं कपाळाला लावते वाज येते, पुन्हा लावते पुन्हा. अरे ती इटलेली फेकून दे ना, काय कपाळाला लावायला घडी घडी. गोष्ट सोपी आहे का अवघड आहे? काय करायचे झालं तुमचा, तुम्हाला पूजा नाही, पाठ नाही, कुठला कोण्या देवाचं नाव घेऊ नका म्हणतो, कोणाची पूजा करू नका ना म्हणतो, कोणाच्या भांगेले फक्त मी परमात्मा समजा, मी निराकार समजा, मी आकार नाही. झालं असं विवेकानं तुझ्यामधला विवेक मी आम्ही जागा करून दिला. पहिली गोष्ट ते विवेक जागाच होत नाही, विवेक बी कळत नाही कशाला म्हणतात ते. ही विवेक सुद्धा जागा करून दिला, आत्मा आणि अनात्मा. विवेकानं दोनच भाग केले, एक आकाराचा भाग केला ने ते सेंटर मधल्या मनानं निराकाराची राहावं का आकाराची राहावं, एवढंच सांगायला लागले. शास्त्र एवढंच सांगायला लागले, अशी गोष्ट आहे. म्हणून अस्ति भाती परम प्रेमास्पद आणि परमानंद रूपी असं श्रुतीने काय म्हटलेलं आहे, सचित आनंद म्हणजे परमात्मा. एकच वस्तू आहे बरं का, लक्षात घ्या. जसं करंट एकच आहे, मीटर अलग अलग आहे, त्याच्यामध्ये बल्ब अलग अलग आहेत, पण करंट कसं आहे तसं सगळ्यामध्ये अणु रेणूमध्ये कणा कणामध्ये एकच वस्तू आहे, ती म्हणजे सच्चित आनंद. बस कशामध्ये आहे ती, असं नाही देव याच्यात आहे त्याच्यात नाही, ए टू झेड वस्तूमध्ये परमात्मा म्हणजे सच्चित आनंद. सोपी गोष्ट आहे तो. जिथं आकार आहे त्याचा अधिष्ठान कोण आहे, संपला किस्सा. जिथं आकार दिसायला त्याला देव म्हणतो. आता संतांनी पुन्हा इकडे सोप्याकडे घातलं बरं काय, जे जे दृष्टी दिसे ते ते म्हणजे जिथं आकार आहे तिथं निराकार, जिथं बुडबुड आहे तिथं पाणी, जिथं धूर आहे तिथं अग्नी. एवढं सोपं करून सांगितलं. पण याचा त्या जंजाळमध्ये जे पडलेलं आहे ना, जाती पंथाच्या, घरादाराच्या, त्या कर्मटाच्या कर्माच्या, उगाच वाती येईल तूप चांगलं जाळी कामून जाळायला दिमाक्याचा पागल झाला. खाच्या वस्तू जाळीत बसते, स्वतःला शहाणं समजतो. खाच्या वस्तू तूप खातंय का जाळायचं, तेल खातंय का जाळायचं, ते काय करते, जाळीत बसते. जिथं जाळायचं तिथं जाळीत नाही, जिथं नको तिथं त्याला काय करणार, काय कोण काय करणार मग सांगा तुम्ही. अहो आपला उदार आपण करून घ्यायची, आपल्याला तळमळ तर पाहिजे की नाही कमीत कमी लगेच, का दुसऱ्याला तळमळ लागावती.
तुप जाळे काम करू तसे ठेवले, धक्का लावला इकडे जाळाया. काम तसाच आहे, क्रोध तसाच आहे, लोभ तसाच आहे, इकडंच जाळणे बुकना पाडायला आहे. काय करावं त्याला? इलाज नाही त्याला, इलाज नाही त्याला. इलाज आहे पण ते करीत नाही. काय करावं त्याला? थोडा तरी परमार्थाची एवढी हेल्प भेटली की नाही, लय माणसानं कुठल्या कुठे निघून जावं लागेल, त्याला वेळ लागू देऊ नये. एवढी हेल्प आहे परमार्थाची, लक्षात अशी गोष्ट. आता बाकीचं कामातून गेले तर काही वाद नाही, ए टू झेड कामातून. का तर ते आकाराला मी म्हणाले, कशाला मी म्हणाले, ते तिथं ते खराब झालेले आहेत, ते पुनरावृत्तीमध्ये लोक आहेत. कशामध्ये? आणि त्यांचा हिसाब बी आहे. आमची ताकद नाही, तुमच्याकडे एवढं उंच चढायला आमची काय नाही ताकद नाही. घेई नाही मी जन्म, बस जरूर आहे. त्यांच्या तुम्ही नादाला लागले असेल, त्यांचा सिद्धांत काय झाला लोकांचा? घेई नाही मी जन्म. आपल्याला जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखाचे कारण. आपला दुःख नको, त्यांना दुःख प्रिय, घेऊ द्या. आपण बी म्हणतो घेई नाही मी जन्म, यासाठी द्या. आता झाला सामील त्याच्यामध्ये. कवा इकडं सामील होतो, कवा तिकडं सामील. आता तो कोण्यातरी एका ठिकाणी पसंत बी झालाय, काय करावं त्याला? तुला विवेक जागा होईल झालाय, नेमकं बसू कुठं ते विवेक जागा होईल. आता आम्ही जे बसलो एका ठिकाणी बसलो, आम्ही उठायला तयार नाही. कुणी उठा पळा काही काय, आमच्या गुरुनं आम्हाला बसवलं ना, आम्ही तिथून हलत नाहीत. कितीही दुनिया जरी इकडं झाली तरी आमचा निश्चय हलणार नाहीत, आम्ही हलणार नाही. त्याचंच नाव निश्चल दाजी. एकदा बुद्धीनं निश्चय केला ना, बस संपला की. बुद्धी निश्चयी आत्मज्ञान, ब्रह्म भावे अपना आपण, ब्रह्मनिष्ठा राखी पूर्ण तत्परायण. बस झालं. आम्हाला सुखा काय म्हणे, काहीच कमी नाही आम्हाला सुखाला. कोणी तिकडं पाहावं तिकडं दाही दिशाला सुख आहे. आम्हाला सुखाकरता कोणाकडे हात पसरायची गरज नाही, कोणाच्या पाया पडायची गरज नाही. आणि आमचं सुख आमच्यापासून कोण नेत बी नाही. आता कोणाला दिसत बी नाही, नेत बी नाही. आम्हाला सुखाला काही कमी नाही. जे लक्ष्य होतं ते साधलं. तसंच आम्ही तुम्हाला म्हणतो, तुम्ही त्या लक्ष्याला साधा. बाकी छेडछाड करू नका कुठं. एक वनवे पकडला ना, वनवेनं चला तुम्ही. दुसरं काहीच करू नका तुम्ही. स्वतःला चांगलं समजा, बस झालं. म्हणला कोणी तुम्हाला वांगलं म्हणलं तरी म्हणजे तुम्ही स्वतः चांगलेच आहे. आपलं मन म्हणताय ना मी चांगला आहे. आता निराकार चांगला आहे का वांगला आहे? मग तू काम म्हणजे झाला निराकार होईल नाही, कामून म्हणे तू. हा कामून म्हणे ना.